नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी जो काही चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा डिपॉझिट करण्यात आला, पण बहुतेक जे काही शेतकरी ते या योजनेसाठी पात्र असून सुद्धा त्यांचे जे काही ऑनलाईन स्टेटस आहे ते रिजेक्ट दाखवतोय किंवा बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये हा चौथा हप्ता डिपॉझिटच करण्यात आलेला नाही। मग कारण काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्या शेतकऱ्यांना पैसे कधी मिळतील हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा मित्रांनो। अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जे की लाल बटन सबस्क्राइबचं दिसते, शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करा, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचायला मदत होईल। बघा, नमो शेतकरी योजनेचा जो काही चौथा हप्ता होता तो जुलैच्या हप्त्यातच जुलैमध्येच येणं अपेक्षित होतं, पण जुलै गेला, जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट देखील गेला आणि 20 ऑगस्ट रोजी वित्त मंत्रालयाने हा जो चौथा हप्ता होता या चौथ्या हप्त्यासाठी मंजुरी दिली, बरोबर। आणि त्याच्यानंतर काय झालं की म्हणजे रात्रोरात्री चौथा हप्ता जाहीर करण्यात आला। 20 ऑगस्ट रोजी मंजूर दिली आणि 21 ऑगस्ट पासून कृषी महोत्सव होता परळी येथे। आता शासनाला काय, शासनाला तर आपला फक्त बोजवारा म्हणजे आपलं मोठेपणा दाखवण्यासाठी रात्रंरात्र मित्रांनो, म्हणजे एका रात्रीत या कार्यक्रमाची तिथे म्हणजे शिवराज सिंग चौहान येणार होते, तिथे आपलं म्हणजे सरकारला आपलं म्हणजे कर्तृत्व दाखवण्यासाठी की आम्ही शेतकऱ्यांना या महोत्सवाच्या निमित्तानेच आम्ही शेतकऱ्यांना चौथा हप्ता देतोय। सो या सगळ्या गडबडीमध्ये काय झालं मित्रांनो, जे काही शेतकरी पात्र होते, आता ही जी काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे याच्यासाठी जे शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांचा डाटा इकडे देण्यात येतो। ओके, मग जर तुम्हाला नमो शेतकरी योजनामध्ये तुम्ही पात्र दाखवत नसाल, रिजेक्टेड दाखवते आणि तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहात, तुमच्या अकाउंटमध्ये 17वा हप्ता देखील आला, ओके। त्याच्यानंतर जो काही फेब्रुवारीमध्ये हप्ता आला होता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता आला होता, त्याच्याच बरोबर PM किसानचा देखील हप्ता आला होता। जर तुम्हाला आठवत असेल तर एकाच वेळेस आपल्याला दोन हप्ते आले होते। जर तुम्हाला तशा प्रकारचे पैसे आले आहेत आणि आता जर तुमचा स्टेटस रिजेक्टेड दाखवतोय तर घाबरण्याची गरज नाहीये, कारण की हे जे काही प्रोसेसिंग होण्यासाठी जसं की PM किसान सन्मान निधीचा योजनेचा हप्ता आहे त्यालाही जर आज त्यांनी डिक्लेअर केला, आज जर काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर पुढचे 4-5 दिवस शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होत असतात। सेम तशी कंडिशन मित्रांनो, डाटा उपलब्ध असून देखील शेतकऱ्यांना ते प्रोसेसिंग व्हायला वेळ लागतोय आणि म्हणूनच बहुतेक शेतकऱ्यांना रिजेक्टेड ते दाखवते। सो असे याच्यात जे काही 90,88,000 शेतकरी याच्यात पात्र आहेत, या सगळ्यांना याच्यातनं पैसा मिळणार आहे, त्यामुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे मित्रांनो। आणि याच्याच नंतर आता जर याच्यामध्ये 1-2 त्रुटी नक्कीच आहे, जसं की जर काही शेतकऱ्यांनी स्वतःहून PM किसान मधून विड्रॉ करून घेतलं असेल तर अशा शेतकऱ्यांना नक्कीच याच्यातनं पैसा मिळणार नाही, बट ज्यांचं आहे त्यांना याच्यात पैसे नक्कीच मिळतील मित्रांनो। आणि जो काही पुढचा हप्ता आहे तो पण काही दिवसांनी लगेच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार, कारण की विधानसभेचं इलेक्शन आहे आणि विधानसभेच्या इलेक्शनसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शासन काहीही करू शकते, आपल्या सगळ्यांनाच माहिती। सो असा ओव्हरऑल मित्रांनो, घाबरण्याची काही गरज नाही। रिजेक्टेड जरी दाखवत असेल तरी ते आपल्याला पैसे येतील मित्रांनो। जर खाली कमेंटमध्ये कळवा मित्रांनो कोणाकोणाचं रिजेक्टेड दाखवतंय, काय होतंय, म्हणजे नक्कीच आपण त्याच्यावर अजून काहीतरी सोल्युशन होऊ शकतं का ते नक्कीच बघूया। चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या। धन्यवाद।